नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। 10वी 12वी आणि पदवीधर असलेला कोणताही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो। यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात आलेली आहे आणि वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागण्यात आलेलं आहे। ही परीक्षा पास झाल्यास तुम्हाला आपल्याच राज्यामध्ये नोकरी मिळणार आहे। याशिवाय सरळ सेवा भरती असल्याने तुम्हाला फक्त एक परीक्षा पास करायची आहे। एक परीक्षा तुम्ही पास केली तर तुम्हाला जॉइनिंग मिळणार आहे। ओके, ही ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये पदांची नावे बघा, ज्युनियर ऑफिसर, त्यानंतर बघा असोसिएट, त्यानंतर टायपिस्ट, पिऊन आणि ड्रायव्हर। ओके, अशा प्रकारे पदांची नावे आहेत। वेगवेगळी पदे आहे आणि वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी एक्झामसुद्धा होणार आहे। ओके, समोर बघा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 17 तारखेपासून। ओके, 17 जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या महिन्याच्या 6 तारखेपर्यंत म्हणजेच 6 ऑगस्टपर्यंत तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद ट्रेनी ज्युनियर ऑफिसर। पदांची संख्या आहे 44। ओके, 44 पदांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि हे बघा एकमेव असं पद आहे ज्यासाठी अनुभव मागितलेला आहे। ओके, बाकी कुठल्याही पदासाठी अनुभव मागितलेला नाही। फक्त या पदासाठी तुम्हाला 2 वर्षाचे बघा एक्सपिरियन्स ॲज अ ऑफिसर। ओके, बँकेमध्ये ऑफिसर म्हणून 2 वर्षाचा अनुभव यांनी मागितलेला आहे। ओके, यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे तर ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये आणि 50% मार्क पाहिजे मिनिमम। ओके, त्यानंतर 10वी मध्ये तुम्हाला मराठी विषय असणे गरजेचे आहे। ओके, एज लिमिट बघा, एज लिमिट आहे 23 वर्षे ते 32 वर्षे। ओके, मॅक्झिमम 32 वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। आता समोर बघा नेक्स्ट पद बघा, ट्रेनी असोसिएट। ट्रेनी असोसिएटसाठी 50 जागा आलेल्या आहेत। यामध्ये सुद्धा फक्त ग्रॅज्युएशन मागण्यात आलेलं आहे, परंतु ग्रॅज्युएशनमध्ये 50% मार्क असणे गरजेचे आहे। आणि त्यानंतर 10वी मध्ये बघा, 10वी मध्ये मराठी विषय असणे तुम्हाला कंपल्सरी आहे। ओके, मराठी विषय कंपल्सरी असल्याने इतर राज्यातील विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाहीत। ओके, म्हणजेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। यामध्ये समोर बघा प्रिफरन्स कुणाला देण्यात येईल तर ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स देण्यात येईल, परंतु हे कंपल्सरी नाही। ओके, टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी नाही। टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। टायपिंग सर्टिफिकेटची काही गरज नाही। ओके, परंतु टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रिफरन्स देण्यात येईल। प्रिफरन्स म्हणजे बघा सेम मार्क मिळाले। ओके, जर 2 विद्यार्थ्यांना सारखे मार्क मिळाले तर अशा वेळेस ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स देण्यात येते। ओके, आता समोर बघा या पदासाठी अनुभव मागितलेला नाही। एज लिमिट बघा, एज लिमिट आहे 21 वर्षे ते 28 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, आता यामध्ये तुम्हाला 25,000 रुपये इनिशियल स्टायपेंड मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही परमनंट होत नाही। ओके, परमनंट तुम्ही कशा प्रकारे होणार आहे तर 12 महिन्याची तुमचे बघा ट्रेनिंग पिरियड राहणार आहे। त्यानंतर 6 महिने तुमच्या प्रोबेशनरी पिरियड राहणार आहे। अशा प्रकारे 18 महिन्यानंतर तुम्हाला तिथे कंपल्सरी करण्यात येणार आहे। ओके, त्यानंतर बघा ट्रेनी टायपिस्ट। ओके, ट्रेनी टायपिस्टचे पद आहे। यासाठी 9 जागा यांनी इथे दिलेल्या आहे। इथे सुद्धा ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि बघा ग्रॅज्युएशनमध्ये 50% यांनी इथे मागितलेलं नाही। ओके, ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेले असतील तरी काही फरक पडत नाही। प्लेन ग्रॅज्युएशन तुमचे असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु 10व्या वर्गामध्ये तुम्हाला मराठी विषय असणे गरजेचे आहे। ओके, त्यानंतर इथे यांनी टायपिंग मागितलेलं आहे। टायपिंगसाठी 30-40 म्हणजे 30-40 यांनी मागितलेलं आहे। 30-40 म्हणजे 30 मराठी आणि 40 इंग्लिश यांनी मागितलेलं आहे। ओके, एक्सपिरियन्स यांनी मागितलेला नाही। ओके, कुठल्याही प्रकारचे एक्सपिरियन्स मागितलेला नाही, परंतु प्रिफरन्स देण्यात येईल त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी DTP ऑपरेटर म्हणून जॉब केलेला आहे। ठीक आहे, तर DTP ऑपरेटर असेल तर त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल, परंतु कुठल्याही प्रकारे हे कंपल्सरी नाही। ओके, एज लिमिट बघा, मिनिमम 21 वर्षे तर मॅक्झिमम 28 वर्षापर्यंत एज लिमिट यांनी दिलेली आहे। ओके, इथे सुद्धा सेम आहे 25,000। ओके, 12 महिने 6 महिने।
ओके, हे इथे सुद्धा सेम राहणार आहे. आता समोर बघा, आता नेक्स्ट बघा, ट्रेनी ड्रायव्हरचे पद आहे. यासाठी यांनी 6 पदे इथे यांनी दिलेली आहेत. इथे 10वी पास असणे गरजेचे आहे. इथे यांनी ग्रॅज्युएशन मागितलेलं नाही. 10वी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ओके, मिनिमम क्वालिफिकेशन आहे 10वी. ओके, 12वी जरी तुम्ही पास असले तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता, कारण 10वी पास केल्याशिवाय कोणीही 12वी करू शकत नाही. ओके, म्हणजे 12वी आहात म्हणजे तुम्ही 10वी ऑटोमॅटिकली पास तुम्ही राहणार आहात. तर तुम्ही 12वी जरी असले, तुम्ही ग्रॅज्युएट जरी असले, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट जरी असले, परंतु इसेन्शियल क्वालिफिकेशन 10वी आहे, मिनिमम क्वालिफिकेशन 10वी आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ओके, परंतु 10वीमध्ये तुमची मराठी भाषा असणे गरजेचे आहे. याशिवाय ड्रायव्हर आहे बघा, ड्रायव्हरचे पद आहे, तर तुमच्याकडे व्हॅलिड LMV लायसन्स असणे सुद्धा बघा कंपल्सरी राहणार आहे. ओके, तुमच्याकडे जर व्हॅलिड LMV लायसन्स नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू नका. ओके, एज लिमिट बघा, मिनिमम 18 वर्षे तर मॅक्झिमम 30 वर्षे एज लिमिट यांनी मागितलेली आहे. इथे स्टायपेंड इनिशियल बघा, स्टायपेंड जे आहे 22,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. अनुभव यांनी मागितलेला नाही. याशिवाय 12 महिने आणि 6 महिने इथे सुद्धा यांनी दिलेला आहे. ओके, आता समोर बघा, नेक्स्ट पद बघा, ट्रेनी पिऊन. ओके, पिऊनचे पद आहे आणि भरपूर पदे आहेत बघा, 58 पदे पिऊनची पदे आहेत. यासाठी सुद्धा यांनी 10वी पास मागितलेला आहे, परंतु मराठी विषय तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ओके, एज लिमिट 18 वर्षे ते मॅक्झिमम 30 वर्षे एज लिमिट आहे. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो, प्रिफरन्स त्या विद्यार्थ्यांना मिळेल ज्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबिंगचं काम केलेलं असेल किंवा कोर्स केलेला असेल. ओके, इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबिंगचा तुम्ही कोर्स केलेला असेल तर तुम्हाला प्रिफरन्स मिळणार, परंतु कंपल्सरी नाही. तुमच्याकडे कोर्स नसेल ओके तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता पिऊन या पदासाठी. याशिवाय समोर बघा, स्टायपेंड 20,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. इथे सुद्धा 12 महिने आणि 6 महिने इथे सुद्धा सेम आहे. ओके, आता समोर बघा, हे बघा, पहिलं जे पद आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर. ओके, इथे यांनी बघा अनुभव मागितलेला आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पद आणि या समोरचे पद म्हणजेच ट्रेनी असोसिएट यासाठी ऑलमोस्ट सेम आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट बघा ट्रेनी असोसिएटसाठी मी तुम्हाला डायरेक्टली सांगून देतो. तर ट्रेनी असोसिएटसाठी तुम्हाला 4 विषय राहणार आहेत. पहिला विषय म्हणजे रिझनिंग, सेकंड विषय म्हणजे इंग्रजी, थर्ड म्हणजे बँकिंग GK आहे आणि फोर्थ म्हणजे मॅथमॅटिक्स आहे. ओके, रिझनिंग, इंग्लिश, बँकिंग, GK आणि मॅथमॅटिक्स. प्रत्येक विषयावर 40 प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे 160 प्रश्न ते तुम्हाला विचारतील. आणि इथे बघा, रिझनिंगवर 80 मार्क आहेत आणि त्यानंतर इंग्रजी, बँकिंग GK आणि मॅथमॅटिक्ससाठी प्रत्येकी 40 मार्क. अशा प्रकारे 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. यामध्ये रिझनिंगला सर्वात जास्त वेटेज आहे. रिझनिंगच्या 40 प्रश्नांवर डबल वेटेज आहे. ओके, 40 प्रश्नांवर 80 गुण आहेत आणि बाकी विषयांच्या 40 प्रश्नांवर 40 गुण आहेत. ओके, आणि जी एक्झाम आहे फक्त इंग्रजी भाषेमध्ये होणार आहे आणि 2 तास तुम्हाला मिळणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला 160 प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि फक्त इंग्रजीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स इंग्लिशमध्ये राहणार. इंग्लिश बघा, विषय आहे तो इंग्लिश, तर तो तर इंग्लिशमध्ये राहणार आहे. बँकिंग GK सुद्धा इंग्लिशमध्ये येणार आहे. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग इथे सांगण्यात आलेलं नाही, म्हणजे बघा निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहणार नाही. ओके, आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर बघा पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा होत असतो. खूपच बघा साधा इंटरव्ह्यू होत असतो यामध्ये. ओके, पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा होत असतो. ओके, नॉमिनल असतो. जर यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळालेले असतील पेपरमध्ये तर इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थी आरामात बघा पास होत असतो. ओके, त्यानंतर बघा ट्रेनी टायपिस्टसाठी थोडं वेगळं आहे बघा. फक्त यामध्ये तुम्हाला लँग्वेज एक बघा मराठी लँग्वेज यांनी विचारलेली आहे. ओके, विषय बदललेला आहे. मराठी लँग्वेज आहे, रिझनिंग आहे, GK आहे, नॉर्मल GK आहे. ओके, बँकिंग GK यांनी सांगितलेलं नाही, नॉर्मल GK आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. ओके, इंग्रजी भाषेवर यावर प्रश्न विचारण्यात येणार नाही. ठीक आहे, इंग्रजी भाषेवर प्रश्न विचारण्यात येणार नाही. आणि प्रत्येक विषयावर बघा 160 प्रश्न आहेत. टोटल 160 प्रश्न आहेत. 40 प्रश्न आहे प्रत्येक विषयावर. परंतु इथे मराठी भाषेवर सर्वात जास्त वेटेज आहे. 40 प्रश्नांवर 80 गुण आहेत, म्हणजे डबल वेटेज आहे. बाकी ठिकाणी 40 आहे. अशा प्रकारे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. आणि मराठीचा विषय बघा, मराठी पेपर मराठीमध्ये होणार आणि बाकीचे जे 3 विषय आहेत ते बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला पेपर द्यावा लागणार आहे. 2 तासांच्या इथे सुद्धा पेपर आहे. ओके, तर बरोबर बघून घ्या, बरोबर समजून घ्या. ओके, कन्फ्यूज होऊ नका. ओके, आता समोर बघा,
यामध्ये बघा स्किल टेस्टसुद्धा होणार आहे, कारण इथे बघा क्लर्क आहे, तर क्लर्कसाठी तुम्हाला टायपिंग मागितलेली आहे. टायपिंग मागितलेली आहे तर तुम्हाला इथे स्किल टेस्टसुद्धा पास व्हावी लागणार आहे. ओके, आता समोर बघा, आता ट्रेनी पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हर या 2 पदांसाठी एकच परीक्षा होणार आहे. ओके, ट्रेनी पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी सेम परीक्षा होणार आहे. यामध्ये रिझनिंग राहणार आहे, इंग्लिश राहणार आहे, GK राहणार आहे आणि मॅथमॅटिक्स राहणार आहे. आणि यामध्ये दोनही भाषांमध्ये परीक्षा होणार आहे. ओके, इंग्रजी आणि मराठीमध्ये दोनही भाषांमध्ये परीक्षा तुमची होणार आहे. यामध्ये रिझनिंगवर कमी मार्क आहे, 35 आहेत. ओके, प्रश्नसुद्धा कमी आहेत, 35 प्रश्न आहेत, मार्कसुद्धा 35 आहे. इंग्लिशमध्ये 30 प्रश्न 30 गुण, GKमध्ये 20 प्रश्न 20 गुण आणि मॅथमध्ये 35 प्रश्न 35 गुण. ओके, आणि इथे स्लॉट राहणार आहे 25-25 मिनिटाची इथे स्लॉट राहणार आहे. फक्त GKसाठी एक 15 मिनिटाचा स्लॉट आहे. अशा प्रकारे 90 मिनिटांचा तुमचा पेपर राहणार आहे. 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 120 प्रश्न सोडवायचे आहे. 120 प्रश्नांवर 120 गुण म्हणजेच 120 मार्कांचा तुमचा पेपर राहणार आहे. ओके, मला असं वाटते की तुम्हाला समजलेलं असेल. ओके, यानंतर तुमचा एक सिंपल बघा एक इंटरव्ह्यूसुद्धा इथे दिलेलं असेल. ओके, सिंपल इंटरव्ह्यूसुद्धा एक तुमचा होणार आहे. ठीक आहे, मला असं वाटते की तुम्हाला हे समजलेलं असेल. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, काही कन्फ्यूज झालेले असेल तुम्ही, किंवा माझ्या हातून बोलण्यामध्ये काही चूक झालेली असेल तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ठीक आहे, तुमच्या मनातील प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही मला टेलिग्रामवर सुद्धा विचारू शकता. टेलिग्रामवर आपलं कमेंट सेक्शन ऑन असते, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ओके, आता समोर बघा, सेंटर बघून घ्या एकदा. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद लिहून आहे इथे. ओके, छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर आहे सेंटर. नांदेड, कोल्हापूर. ओके, तर बघा एक आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, 7 सेंटर तुम्हाला जे आहे 7 पैकी एक कोणतंही सेंटर तुम्हाला मिळेल. ओके, जवळपासचे सेंटर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फीज किती राहणार आहे, तर प्रत्येक कॅटेगरीसाठी सेम फीज आहे. ओके, SC ST OBC EWS असाल, तुम्ही दिव्यांग असाल, तुम्ही कोणीही असाल, तुमच्यासाठी सेम फीज राहणार आहे. फीज बघा, ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 1770 रुपये फीज आहे. ट्रेनी असोसिएटसाठी 1180 रुपये फीज आहे. ट्रेनी टायपिस्टसाठी 1180, ट्रेनी ड्रायव्हर आणि ट्रेनी पिऊनसाठी सुद्धा 1180. ओके, तर सर्वात जास्त फीज आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी, सर्वात जास्त फीज तुम्हाला मागण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून काही महत्त्वपूर्ण माहिती सुटलेली असेल किंवा माझ्या हातून बोलताना काही चूक झाली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपलं बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा जॉईन करा. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्या. तिथेसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट्स मिळत असतात. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.